हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर नवीन दिवस नवीन ब्लॉग आहे हा. आणि आता वाजले आहेत तसं तर म्हणजे हा ब्लॉग आहे तो सकाळी 1 वाजताचा आहे. म्हणजे 1 वाजता शूट केलेला आहे, पण मात्र मी आता एडिटिंग करत आहे ते आता 11 वाजले आहेत रात्रीचे. आणि तर आता गुड मॉर्निंग गुड नाईट काय म्हणायचं ते कळत नाही आहे. तर चला आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही गेलो होतो सर्कस बघायला. आमच्या इकडे चंद्रपूरला सर्कस लागली आहे, त्याचे मी शॉर्ट्स व्हिडिओ काही टाकलेले आहेत. खूप सुंदर आहे. सर्कस म्हटलं की आपल्याला पहिलं आठवतं तिथे म्हणजे असं प्राण्यांची वगैरे असेल, पण तसं नाही. आता प्राण्यांवर बॅन लागलेला आहे, तर त्याच्यामुळे ते आता म्हणजे आता प्रत्येकजण आता म्हणजे माणसांचीच आहे. तर तेच करतात. म्हणजे आता इथे जनावरांचं काही नाही, जे आहे ते म्हणजे मॅनमेडच आहे, जे माणूस करतील तेच आहे. आणि त्यांचेसुद्धा कर्तव्य बघायला खूप मस्त वाटतं. म्हणजे आपण ज्या प्रकारे पिक्चर्स वगैरे बघतो त्याच्यापेक्षा कितीतरी, कारण हे लाईव्ह करतात ते सगळे. आणि हे बघा तुम्ही कशापैकी ते वरती नेटवर चढलेले आहे. आणि डायरेक्ट मी सुरुवातच करून दिलेली आहे सर्कसपासनं, तरीही शेवटपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल. मी जेवढेही व्हिडिओ घेतले आहेत ते सगळे मी टाकणार आहेत. आणि काही काही कर्तव्यसुद्धा इथे खूप छान वाटेल तुम्हाला, नक्की बघा, खूप आवडेल. आणि बघा किती सुंदर ते लटकत बसलेले आहे. आणि आता जे त्याच्यासमोर जे एक एक जण त्यांना पकडतात, तर ते तर खूप सुंदर असतं. असं खूपदा असं होतं की पडते की काय, अशा प्रकारे होतं. पण मात्र ते पडत वगैरे नाहीत आणि खूप चांगल्या प्रकारे ते ॲडजस्ट करून करतात. तर त्यांना ती प्रॅक्टिस असते. आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. जवळपास 1 महिना सर्कस असते. आणि आता त्यात आम्ही गेलो त्या टायमाला म्हणजे 3 शो होता त्यांचा, 2-2 तासांचा एक एक शो. तर 1 ते 3 पर्यंत एक शो होता. ज्या शोला आम्ही गेलेलो होतो त्या शोला फारशी गर्दी नव्हती, पण मात्र त्याच्या जे 15 दिवस होते आधीचे, म्हणजे ज्या टाईमला सर्कस लागलेली त्या टाईमला खूप गर्दी होती. म्हणजे तिकिटांचीसुद्धा तिकीट्स मिळत नव्हती अशापैकी. म्हणजे आपल्याला जर सेकंड शो पाहायचं असेल तर त्याची तिकीट फर्स्ट शोलाच काढून ठेवायची, तेव्हा आपल्याला सेकंडला नंबर लागायचा. पण आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पाऊस होता अगदी, म्हणजे बारीक बारीक पाऊस सुरू होता त्या. आणि वरतून ती वेळ होती दुपारची. आणि मेन म्हणजे मुलांची स्कूल होती त्या दिवशी, तर मुलं गेले होते स्कूलला. आणि म्हणजे मुलांची स्कूल असल्यामुळे तिथे गर्दी फारशी नव्हती. संडेला जेवढी गर्दी राहते तेवढी तर नव्हती. आणि आम्ही ज्या टायमाला गेलो होतो त्या टायमाला खरंच गर्दी नव्हती. तर आम्हाला मस्त बऱ्यापैकी मनसोक्त फिरायला मिळालं आणि बघायला, म्हणजे त्यांच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकलो. कारण गर्दी राहिली आणि आपल्या मुलांची असो किंवा असं इतरही, तर ते इकडे लक्ष तिकडे लक्ष होतं. पण आता आम्हाला बिलकुल एकलग पाहायला मिळालं. आणि तसंही कितीही लोक असले तरी पण ते ज्या उत्साहाने मेहनतीनं करतात ना, तर त्याच्यामुळे इकडे तिकडे लक्ष तसं फारसंही जात नाही. आपलं लक्ष इकडेच असतं. तर अशापैकी सुरू असतात. बघा यांचं लटकणं म्हणजे तुम्हाला खरंच आवडेल. तर मी तुम्हाला आता दाखवतच आहे, तर तुम्ही बघा, तुम्हाला खरंच आवडेल. आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड्स, मी तुम्हाला आता व्हिडिओ बरोबर सोडते आहे. तुम्ही व्हिडिओचे पूर्ण पार्ट्स बघा. आणि प्रत्येक जणांचे वेगळे शो आहेत. तर काही जणांची मीच म्हणजे काहीच घेतले आहेत मी, पूर्ण तर काही मला घ्यायला जमलं नाही. कारण हे बघा समोर चेअर्स तुम्हाला खाली दिसत असेल बऱ्यापैकी. तर इथे जे स्टार्टिंगला होती ती 300 तिकीट होती, सेकंडमध्ये 200 आणि थर्डमध्ये 300 होती. तर फर्स्टमध्ये बसले की थोडंसं असं वरचे जे शो असतात त्याचे वरती करून पाहावं लागतात. त्याच्यामुळे मग आम्ही 3rd नंबरची सीट घेतलेली होती, 100वाली. तर तिथेसुद्धा वेगळी मजा असते आणि खूप स्ट्रेट पाहायला मिळतं. आणि गर्दी नसल्यामुळे तसंही मी सांगितलं की ते डायरेक्ट पाहायला मिळत होतं. तर हे बघा प्रत्येक जणांचे आणि खूप सुंदर सुंदर होते, पण मला ते कसं कॅमेऱ्यामध्ये घेताना मला ते पाहायला मिळत नव्हतं. तर त्याच्यामुळे मग कधी व्हायचं की इकडे कॅमेरा पकडायची, तो इकडे इकडे होऊन जायचं. तर त्याच्यामुळे जसं जमलं तसं मी घेतले आहे. आणि काहीच घेतले आहे, पूर्ण काही मी घेतलेली नाही. पण जेवढे घेतले तेवढे खरंच तुम्हाला आवडेल. आणि ज्यांना कोणाला नाही जमलं सर्कस बघायला, तर ही चंद्रपूरमध्ये आलेली ग्रँड सर्कस आहे एशियाडची. तर तुमच्या कोणाकोणाकडे सर्कस लागलेली तर नक्की सांगा. आणि सोबतच ज्यांनी सर्कस बघितले नसेल तर त्यांनी काही प्रकारे म्हणजे काहीशे त्यांचे जे खेळ आहे सर्कसचे, तर ते मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर म्हणजे आपण तिथं न जाता हे तुम्ही व्हिडिओ घेऊन तुम्हाला दाखवलेला आहे. तर तुम्ही इथेही बघू शकता. पण एवढंच की तुम्हाला ती फिलिंग नाही येईल जी आपण समोरून बघतो ना, ती फिलिंग. पण मात्र ही खूप सुंदर फिलिंग आहे. तर नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर चला फ्रेंड्स, मी तुम्हाला भेटते याच बरोबर मी तुम्हाला शेवटपर्यंत सोडते. आणि तुम्हाला भेटते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला फ्रेंड्स, बाय.
Hey,